तुम्हाला जर लो कॉन्फिडन्स वाटत असेल की जेई माझ्याकडून होणारच नाही तर सीईटी एक बेस्ट ऑप्शन आहे. असं काय त्या ह्याच्यावर माझे आवर्स फ्लेक्झिबल होते की 6 तास. स्ट्रॅटेजी काय होती पेपर देताना? वेळी नाही का मला पेपरचे टाइम मॅनेजमेंट झाला नाही, कारण फिजिक्सचा पेपर थेरॉटिकल पण असतो, न्यूमरिकल पण असतो आणि सगळे पेपर जे मी मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह केले तर मी टाइम लावून सगळे सॉल्व्ह केले आणि त्यावर आपण कुठली रिस्क घ्यायची नाही पेपरच्या वेळेस. म्हणजे आपण वेल स्ट्रक्चरच पेपर काढायचा. आणि आत्ताचे जे 1 महिना राहिला आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन, मला मॅथ्सला 99 आहे. 99 एम होता हा, त्यामध्ये मला 200 आउट ऑफ 200 होते. आउट ऑफ मार्क्स होते? हो, आउट ऑफ मार्क्स. नमस्कार मंडळी, फायनली दिस व्हिडिओ इज हिअर फॉर 12th HSC बोर्ड्स. सर्व प्रश्न बोर्ड्सचे ह्या व्हिडिओमधनं कम्प्लीट होणार आहे. बिकॉज गेस्ट जो आहे तो फक्त बोर्ड्स फोकस होता, त्याने फक्त बोर्ड्स आणि CET केली आहे. तर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यामध्ये एक्झॅक्टली करायचं काय, कुठला सब्जेक्ट कसा प्रिपेअर करायचा आहे, कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, पेपर कसा लिहायचा आणि त्याने काय काय गोष्टी केल्या जेणेकरून त्याने इतका छान स्कोअर केला आहे. तर वेलकम आर गेस्ट, प्लीज गिव्ह इंट्रोड्यूस युअरसेल्फ. हॅलो गाईज, माझं नाव नवाज पठाण आहे आणि मी इस्लामपूर सांगलीचा प्रॉपर आहे आणि करंटली मी CVP CS ब्रांचमध्ये आहे. ओके नवाज, 12thला किती पर्सेंट होते? मला 12thला बोर्ड्समध्ये 95.33% होते आणि CETमध्ये? CETला मला 99.76 होते. 99.76. आणि तू फक्त CETसाठी बोर्डसाठी हो, केलं? मी स्टार्टिंगपासून माझा फोकस हा CET आणि बोर्डच होतं. त्या हिशोबाने मी असं वर्षभर प्रयत्न केले. म्हणजे तू बोर्ड्सचं प्रिपेअर करून तू CETमध्ये पण मार्क्स वाढलाय? हो. का वाईस वरचा? म्हणजे स्टार्टिंग माझी CET फोकस होते आणि CET मी परफेक्ट केल्यामुळे माझा बोर्ड्स पण एकदम परफेक्ट झाला. म्हणजे बऱ्यापैकी लोक कन्फ्युज असतं बघा की जेई पण करायची, CET पण करायची, बट फक्त एकच फोकस ठेवलं तर बाकी एक्झाम पण होऊन जातात. हा, अगर तुम्ही स्टार्टिंग पासून CET फोकस असाल आणि सर्व चॅप्टर करत जाल तर ते बोर्ड्स होऊन जातं. फक्त तुम्हाला बोर्ड्सच्या वेळी जरा ते पेपर पॅटर्न कसं लिहायचं असतं त्यावर फोकस करायला लागतं शेवटच्या महिन्यात. बाकी कन्सेप्ट वाईज सगळे CET म्हणून क्लिअर होऊन जातात. आणि या व्हिडिओ नंतर तर त्यामध्ये काय करायचं ते पण कळून जाईल तुम्हाला. हो. आपण डायरेक्टली क्वेश्चन पासून सुरू करूया, ठीक आहे? तर मला सांगा, तुझी कम्प्लीट क्लास 11th आणि 12th कसं गेलेलं? स्टार्टिंग म्हणजे 11th-12th तर मी CET फोकस होतो, तर CET करत होतो. आणि 11thला म्हणजे आता स्टार्टिंगला एवढा फोकस नव्हता, म्हणजे जसे शिकवल ते फक्त रिवाईज करायचं आणि बाकी जे एक्स्ट्रा सॉल्विंग होते तर 11thला एवढे नाही केले. पण 12th पासून मी बाकीचे रेफरन्स बुक होते ते सॉल्व्ह करायला घेतले. आणि 12thचं पण स्टार्टिंग फेज थोडा स्लो होता माझा. स्टडी आवर मी जरा कमी करायचो, फक्त रिव्हिजन जे टेस्ट तेवढंच घ्यायचो. पण नंतर आपण रेफरन्स बुक, बाकी जे PYQs ते सॉल्व्ह करायला चालू केले एंडच्या वेळीमध्ये. ओके, आपली ऑडियन्स बऱ्यापैकी 11वीची पण भरपूर मुलं असणार आहे. तर मला आता हळूहळू ना DM येणं सुरू झालंय की दादा 11th वेस्ट झालंय, 12th सुरू होत आहे. तर मग त्यांना तू काय बोलशील की आता 11th वेस्ट झालंय, 12वी सुरू झालाय, तर हाऊ टू स्टार्ट 12th परफेक्टली? तर 11th-12th मोस्ट ऑफ जणांचा होत असतो, ज्यांनी केला आणि ज्यांनी नाही केला. पण आता मी 11thला मोस्ट ऑफ केलेला, पण जसं 12th स्टार्ट होतं तर 11thचं काही लक्षात राहत नाही. तर त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका, 11th वेस्ट झालाय. मोस्ट ऑफ जणांचा 11th वेस्टच होत असतो. तर 12th पासून जर आम्ही जास्त वेटेज म्हणजे CETला तर 12thचा जास्त वेटेज आहे आणि बोर्ड्सला तर आपल्याला 12thच करायला लागते. ओके, तर तुम्ही 12thवर जास्त फोकस करा आतापासून. आणि जसे की मॅथ्ससाठी थेरम्स, सॉल्व्ड क्वेश्चन्स, फिजिक्ससाठी सगळे डेरिव्हेशन्स, न्यूमरिकल्स, आणि केमिस्ट्री तर आपल्याला सगळे ते पुस्तक थोडं रीड करायचं असतं, तर केमिस्ट्रीचं होऊन जातं. मॅथ्स आणि फिजिक्सचा जरा फोकस करा आणि जरा जास्त क्वेश्चन्स आणि टफ क्वेश्चन्स लावायला प्रयत्न करा. अच्छा, आपण पण बघ बरं का, जेई वगैरे मी स्वतः जेई दिलेली 11वी 12वी, ठीक आहे? तर 11वीच्या एंडिंगला कळतं की जेई माझ्याकडनं नाही होणार आहे, बऱ्यापैकी लोकांना कळतं. तर मग 11वीच्या एंडिंगला जेव्हा आपण 12वीला जातो तर त्या टायमाला जेईवरनं CET किंवा बोर्ड शिफ्ट होणं एक चांगला मूव्ह असेल का? हा, इट्स डिपेंड्स. जसं तुम्हाला जर लो कॉन्फिडन्स वाटत असेल की जेई माझ्याकडून होणारच नाही तर CET एक बेस्ट ऑप्शन आहे. असं काय वर्स्ट ऑप्शन नाही. म्हणजे तुम्ही CET देऊन पण CUP सारख्या बेस्ट कॉलेजमध्ये देऊ शकता, तर नाद नाही. फक्त जर असं तुम्हाला वाटत असेल की जेई होणारच नाही तर तुम्ही 12वीला स्टार्टिंगला शिफ्ट होणं म्हणजे एक बेस्ट डिसिजन आहे, लास्टला शिफ्ट होण्यापेक्षा. आणि तुम्ही शिफ्ट झाला तर स्टार्टिंगचे चॅप्टर 12वीचे जे इझीच आहेत, फक्त जसं जसं डिफरन्शियल इंटिग्रेशन ते थोडं टफ असते. तर बाकी ओव्हरऑल 12th, आता तुम्ही जर 11वीची जेई केली असेल तर तुम्हाला 12वीची जो SSC बोर्ड आहे तर तो खूप इझी जाणार आहे. तर ते तुम्ही तसं करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन माझं असं की 12वीमध्ये तू एक्झॅक्टली काय केलं, स्टडी कसं केलं 12वीचा? ओके, एक्झॅक्टली स्टडी म्हणजे आता जसं माझं डेली शेड्यूल असा असायचा की सकाळी क्लासेस व्हायचे,
तर दुपारी जरा एक रेस्ट घ्यायचो, नंतर संध्याकाळी क्लास असायचा, त्यामध्ये एक मी मॅथ्स फिजिक्स दुपारी करायचो ओके आणि मोस्टली संध्याकाळी केमिस्ट्रीचा म्हणजे 1 तास रीड करायचो, थोडी रिव्हिजन नोट्स काढायचो. स्टार्टिंग फेजला तर फक्त माझं असं होतं की नोट्स काढायचे आणि रिव्हिजन एवढेच होते. आणि जरा टेस्ट असेल तर फक्त रेफरन्स बुक यूज करायचा. आणि नंतर नंतर असं पुढं जाईल तर आपण एक नोट्स बनवायचे, ते नोट्सला डेली नाही तर 2-3 दिवसानंतर रिवाईज करायचं, मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री. आणि एक टेस्ट द्यायची वीकमधून 2 वीकमधून. बोर्डसाठी तर तुम्हाला स्टार्टिंगपासून एवढी टेस्ट देण्याची गरज नाही. अगर तुम्ही CET फोकस असाल तर 1 वीकमध्ये तर एक MCQ टेस्ट तुम्ही द्या, जसं की तुमचं सिलेबस कम्प्लीट होत जाईल तसं त्याप्रमाणे. आणि बोर्डसाठी तर तुम्ही असं जे डेरिवेशन रिपीटदार ह्या मॅथ्सचे जे थेरम असतील और केमिस्ट्रीचे जे रिॲक्शन असतात जे आपल्याला एक वेळी लवकर पाठ होतात आणि लवकर विसरून पण जातात, तर ते एक बुक मी सजेस्ट करेन की केमिस्ट्रीचे रिॲक्शनसाठी एक सेपरेट बुक बनवा आणि त्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सगळे लिहून काढा. तर काय फायदा होईल की शेवटच्या वेळी तर तुम्ही असं एकदम पेजेस पलटून ते रिवाईज करू शकता, कारण आयदर बुक सगळे पॉसिबलच नाही. पॉसिबलच नाही. ओके, म्हणजे एक सेपरेट नोटबुक असायला पाहिजे. हा, कारण पेपरच्या वेळी पण मी असं जात होतो ना असं सेंटरवर, तर फक्त मी असं पेजेस पलटत होतो केमिस्ट्री. लास्ट मिनिट रिव्हिजनला नोट्स खूप मॅटर करतात. हो, नोट्स खूप मॅटर करतात. ते पण कधी जे स्वतःचे बनवले असेल तर. हा, स्वतःच्या ह्याच्यावर असेल, कारण आपणच हिंट लिहितो तर हे कसं आलं हिंट आपल्यालाच माहित असते. आणि पेपरमध्ये पण आपल्याला असं आठवतं की अच्छा मी ह्या पेजवरती ह्या साईडला असा काहीतरी स्क्वेअर करून लिहिलंय, पेपरचेच ते आठवतं. ओके, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तू किती आवर्स प्रिपेअर करायचा? येस. ओके, आवर्स तर असं फिक्स नव्हतं माझं, म्हणजे असं मी टू डू लिस्ट बनवायचो, म्हणजे आज मॅथ्सचं एवढं असं बरं त्या ह्याच्यावर माझे आवर्स फ्लेक्झिबल होते की 6 तास 4 तास असे जात होते. ओके, 12च्या स्टार्टिंगला? हां, 12ला स्टार्टिंग आणि एंडेडला तर जरा जास्त अभ्यास केला, कारण ते त्यावेळी तर कम्प्लीट सिलेबस होता, त्यावेळी जर जातात 12च्या लास्टला. चलो ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असं तुझ्यासाठी की प्रिव्हियस इयर पेपर तू किती केलेले आणि स्ट्रॅटेजी काय होती पेपर देताना प्रिव्हियस इयरचे? CET बोर्ड दोघांचे सगळे. ओके, CETला तर PYQs मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही PYQs सगळ्यात पहिलं प्रायोरिटी PYQs आणि रेफरन्स बुक दोन्हीलाच द्यायची. CETसाठी तर मी PYQs तर सॉल्व करायचो, जसे चॅप्टर चालू झाला नाही तर संपला. आणि एक माझ्याकडे रेफरन्स बुक मी मार्वलची वापरत होतो, त्यामध्ये मी चॅप्टर झाला तर एक लगेच क्वेश्चन सॉल्व करायला घ्यायचो. आणि बोर्डसाठी तर मी लास्ट मोमेंटला जाता लास्ट जो मंथ राहिला आहे त्यावेळी मी बोर्डचे PYQs 2-3 पेपर सॉल्व केले, पण मॉडेल पेपर जास्त मी सॉल्व केले. मिनिमम मी प्रत्येक सब्जेक्टचे 5 मॉडेल पेपर सॉल्व केले बोर्डच्या वेळी. ओके, 5 पेपर सॉल्व केले. हां, 5 पेपर्स. ठीक आहे. तुला काय वाटलं की इम्पॉर्टन्स आहे का? लाईक आपण CETचं बोललो तर PYQs रिपोर्ट होतात, हाय ठीक आहे, बट बोर्ड्समध्ये कसं आहे, किती इम्पॉर्टन्स आहे प्रिव्हियस इयर पेपरचा? बोर्ड्समध्ये कसं की आपण जर PYQ सोडवलं ना तर आपल्याला पेपरचा पॅटर्न आणि पेपर जसे मेन पेपरला गेलो तर पेपर आपल्याला रिलेव्हंट वाटायला लागतो. जर आपण PYQ सोडवलंच नाही आणि डायरेक्ट पेपर द्यायला गेलं तर ते आपल्याला लिहायला जमत नाही लिहिता. तर बोर्ड्सचे PYQs करा, त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर कळतो आणि कसा लिहायचा पेपरला ते पण कळून जातात. आणि कसं PYQ सोडवलं म्हणजे जे मागच्या वर्षीचे तोच पेपर जर आपण चांगल्या एन्व्हायरमेंट म्हणजे एकदम पेपरच्या एन्व्हायरमेंटमध्ये दिला तर आपल्याला सगळं कळतंय, बाबा पहिल्या प्रश्नाला बाई एवढा टाइम द्यायला पाहिजे, सेकंड एवढा, तर या चॅप्टरमधून किती प्रश्न पडू शकतात कसे. तर बोर्ड्ससाठी PYQs तर तुम्ही मस्ट करायला पाहिजे. आणि PYQ सोबत मॉडेल क्वेश्चन पेपर पण करा, म्हणजे टायमर लावून पेपर सॉल्व करणं मस्ट. हा, कारण मी माझ्या वेळी कसं बोर्डचा 1 महिना राहिलेला त्यावेळी कसं मी करतो की असं मी क्लॉकमध्ये असं टायमर लावायचा. आता 11चा टाइम लावला तर मी आधी काय झालं माझं प्रिलिमच्या वेळी नाही का मला पेपरचे टाइम मॅनेजमेंट झाला नाही. ओके, तर ते मी चुकी माझी कळाली. त्यानंतर मी काय केलं तर सगळे पेपर जे मी मॉडेल क्वेश्चन सॉल्व केले तर मी टाइम लावून सगळे सॉल्व केले. आणि त्याआधी मी सगळे सब्जेक्टची एक स्ट्रॅटेजी बनवली की या क्वेश्चनला मी एवढा वेळ देणार. त्यामुळे कसं माझा जो मेन पेपर होता त्यामुळे माझा कुठलाच पेपर असा सुटला नाही, सगळे वेल कव्हरअप झाले. आणि काय काय हो इन दॅट टाइम आणि एक्स्ट्रा क्वेश्चन पण सॉल्व करायला मिळाले, ऑरवाले क्वेश्चन. ओके, बघ आतापासून ना लगभग 1 मंथ बाकी आहे, बोर्ड सुरू होणार आहे. बरेच मुलं ज्यांचं डमी कॉलेज वगैरे होते काहीच अभ्यास नाही केला, तर लास्ट 1 मंथची स्ट्रॅटेजी तुझी काय होती? लास्ट 1 मंथ सब्जेक्ट वाईज म्हणायला गेलं तर आता आपण जर इंग्लिशला म्हणायला गेलं तर इंग्लिशमध्ये पोएम नॉवेल्स होतात ते आत्ता परफेक्ट करा.
अगर टाइम राहिला तर ते जे चॅप्टर्स असतात त्याचे मी वन शॉट बनवले. आता इंग्लिशच्या पेपरच्या एक दिवस आधी मी चॅप्टरचे वन शॉट बघत होते, कारण माझं इंग्लिश मी स्टार्टिंगपासून काहीच केलं नव्हतं. एंडच्या जानेवारी डिसेंबरमध्येच केलं. आणि मॅथ्ससाठी म्हणायला गेलं तर मॅथ्ससाठी थेरम्स आणि जे सॉल्ड एक्झाम्पल असतात आणि PYQs. आणि फिजिक्ससाठी तर सगळे डेरिव्हेशन करा, न्यूमरिकल्स आणि तेच असतात फिजिक्ससाठी सफिशियंट असतो, कारण फिजिक्सचा पेपर थेरॉटिकल पण असतो, न्यूमरिकल पण असतो. आणि थेअरी म्हणजे ते डायग्राम वगैरे ते तुम्ही परफेक्ट केला ना तर फिजिक्सचा काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि केमिस्ट्री म्हणजे पूर्ण थेअरीज असते, तर सगळे डेफिनेशन्स IMPs ते रिवाइज करत जायचं. ओके. तुझा नेक्स्ट क्वेश्चन असा तुला की पेपर प्रेझेंटेशन, तू बोलला की डायग्राम वगैरे, तर किती मॅटर करतं डायग्राम, चांगल्या समास वगैरे आपण पाडतो बघ इंडेक्स ते किती मॅटर करतात? हा म्हणजे पेपर एक चांगला असावा पाहिजे, आपला वेल प्रेझेंटेड पाहिजे. कारण अगर आपल्याला येत असेल पण आपण जरा चांगला पेपर नाही लिहिला तर जो चेक करण्यावर आहे तो मिनिमम मार्क देऊन पण जाऊ शकतो आपल्याला. तर आपण कुठली रिस्क घ्यायची नाही पेपरच्या वेळेत, म्हणजे आपण वेल स्ट्रक्चरच पेपर काढायचा. कारण आपण एवढे वर्षभर केलेलं असते मेहनत, तर त्या पेपर प्रेझेंटेशनमुळे मार्क गेले तर आपल्याला खूप वाईट वाटेल. तर त्यावर लक्ष द्या. आता हँड रायटिंग तर खराबच असते, माझी पण खराब होती, पण वेल स्ट्रक्चर मी लिहित होतो. आता स्पेस देऊन आणि एक डायग्राम एक नीट सोबत काढायचं आणि ते पॉईंट वाईज उत्तर लिहायचं. ते पॅराग्राफ वाईज उत्तर प्रिफर नाही करायचं मी, पॉईंट वाईज लिहायचं, कारण ते एक चांगलं दिसायचं आणि आपल्याला कळायचं की कुठला पॉईंट राहिलाय. ओके. म्हणजे समोर जो चेक करणार आहे ना त्याला इझी करायचं मार्क्स देण्यासाठी. हा, इझी करायचं, त्याला असं कुठं सर्च करायला लागलं पाहिजे नको. उत्तरमध्ये हा मेन पॉईंट त्यानं लिहिलाय का नाही, तर अंडरलाईन करायचं मेन पॉईंटला. कीवर्ड्स वगैरे पण मॅटर करतात. कीवर्डसाठी. ठीक आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे जो की सर्वांना पडला असणार, जो की CET आणि बोर्ड्स कसं मॅनेज करायचं एक सोबत? तर जर तुम्ही CET करत असाल स्टार्टिंगपासून तर बोर्ड्स तुम्हाला इझी जाणार, फक्त थेअरी कशी लिहायची ते तुम्हाला करा. आज जर तुम्ही बोर्ड्स पण करत असाल तर तुम्हाला फक्त CET साठी एक टाइम मॅनेजमेंट म्हणजे 3 तासात PCM कसा सॉल्व्ह करायचा तेच तुम्हासाठी एक चॅलेंज असतं. जर ते चॅलेंज तुम्ही पार केला तर तुम्ही बोर्ड्स पण आरामात देऊ शकता आणि CET पण देऊ शकता. तर दोघांचा एक प्लस पॉईंट की सिलेबस हा 100% सेम आहे. तर तुम्ही बोर्ड्स केला तर CET तुमचा ऑटोमॅटिक होतच जाणार. फक्त एक टाइम मॅनेजमेंट आणि जरा CET मध्ये कसं क्वेश्चनची लेवल जरा हार्ड असते, तर त्यासाठी फक्त तुम्ही फोकस करा. जर तुम्ही CET एकदम 100% दिलाय तर तुम्हाला बोर्डची चिंता करायची काहीच गरज नाही. कारण मी पण CET 100% दिलता तर बोर्डचाही मला एवढं काही स्ट्रेस नव्हता, कारण बोर्डचे मला पेपर सगळे इझीच जात होते. ओके. तू टाइम मॅनेजमेंटचा पॉईंट काढलाय, तर टेलर ऑडियन्स की 3 घंट्यामध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा, लाईक क्वेश्चन 1 2 3 4 3 तासामध्ये लवकरात कमीत कमी टाइममध्ये हाऊ टू सॉल्व्ह अ पेपर परफेक्टली. बोर्डसाठी तर मी जसं सांगितलं की क्वेश्चन्सचे आधीपासून ठरवून घ्या की कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा. आता जसं की इंग्लिशमध्ये कसं माझा प्रिलिम्सच्या वेळी क्वेश्चन म्हणजे जवळपास निम्मा पेपर माझा राहिलेला आहे इंग्लिशचा प्रिलिम्सच्या वेळी, कारण मी प्रिपेअरच काही केलं नव्हतं. पण नंतर मी ती चूक सुधारवली, जसं की जे स्टार्टिंगचे क्वेश्चन असतात जे चॅप्टरवर असतात, गिवन पॅसेज असतो तो तुम्ही कमी वेळेत सोडवायचा आणि जास्त वेळ जे नॉवेल्स असतात, पोएम्स असतात त्यांना द्यायचा. ते आपण प्रत्येक सब्जेक्टवर अप्लाय करू शकतो. जसं मॅथ्सला तर जास्त जे शेवटचे क्वेश्चन असतात जे 5 मार्कला असतात त्यांना जास्त वेळ ठेवायचा. आणि फिजिक्समध्ये तर जे डेरिव्हेशन्स असतात आणि केमिस्ट्री म्हणजे आपलं होऊन जातं, कारण केमिस्ट्रीचं पेपर एकच त्याचा मायनस पॉईंट असतो की लेंदी असतो. एकदम तुमची स्पीडवर जरा फोकस करा. आणि आत्ताचे जे 1 महिना राहिला आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर सॉल्व आणि स्पीडवर फोकस करायचा आहे आणि जे प्रेझेंटेशन आपण म्हणलं त्यावरच. ओके. तर मी पण एक पॉईंट ॲड करतो. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे 1 2 3 4, तर समजा असं झालं की पहिला प्रश्नच अवघड होऊन गेला तर कॉन्फिडन्स तुमचा डुबणार तिथं. त्यामुळे पूर्ण पेपर एकदा रीड करून घ्यायचा आणि स्टार्टिंगचे 2 मिनिटं ॲटलीस्ट पेपर रीड करा पूर्ण. तुम्हाला भरपूर लोक बोलले की सगळे क्वेश्चन रीड नका करायचो, बट आय वुड सजेस्ट सगळे रीड करा, कारण की नंतरचे प्रश्न होऊ शकतं की इझी येईल. मग कॉन्फिडन्स पहिला काही मिनिटांमध्येच घालवतो. ठीक आहे, तुम्ही पूर्ण पेपर रीड करून मग 1 बाय 1 क्वेश्चन सॉल्व्ह करणं सुरू करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे की तुझी एक्झाम डेची स्टोरी काय होती कम्प्लिटली? तर स्टार्टिंगला तर जो माझा फर्स्ट पेपर होता बोर्डचा तर तो इंग्लिशचा होता. तर इंग्लिशला तर मी आधीपासून घाबरलेलो, कारण प्रिलिम्स एवढी चांगली गेली नव्हती. पण मी ज्या 1 महिन्यात इंग्लिशचा 100% तर कव्हर केला होता, मग त्यावेळी मला कॉन्फिडन्स होता
आणि माझ्या एक स्टोरी म्हणजे आता तू म्हणलं ना सर पहिला क्वेश्चन इझी गेला तर सगळा पेपर, तर इंग्लिशमध्ये कसं झालं मी इंग्लिशच्या आधी वन शॉट बघितलेले चॅप्टरचे आणि ज्या चॅप्टरचं बघितलेला तोच चॅप्टरचा पॅसेज पडलेला. अच्छा. तर मी तो पॅसेज वाटला त्यावेळी मला असं खूप छान वाटलं की तोच पडलाय. तर माझं ते स्टार्टिंग पेपरपासून कॉन्फिडन्स एकदम हायवर गेला आणि माझा इंग्लिशचा पेपर एकदम बेस्ट गेला त्यावेळी. असं प्रिलिमपेक्षा तर खूप चांगला गेला. ओके ओके. देन मग तू पूर्ण एक असं एन्व्हायरमेंट सांगा की कसं बाकीचे लोक कसे होते, चेकिंग वगैरे व्हायची. आम्ही पेपरची जास्त साईडवर फोकस करत नव्हता. ओके. ओके. आता पेपर हातात आलं तर स्टार्टिंगपासून जे पेन हातात घेतला तर शेवटपर्यंत ते पेपरवरच फोकस होता. बाहेर डोकं काढायचं. आणि मेन असं होतं की माझ्या बोर्ड्सवर सगळ्या पेपरला माझा फर्स्ट बेंचच होता. फर्स्ट बेंच होता. फर्स्ट बेंच होता. तर मला असं काही साईडला डिस्टर्ब नव्हतं. ओके. मग असं काही झालं की तुला कळलं की तुला असं वाटलं पेपर संपलाय, तुझा पूर्ण संपलाय, तू चिलमध्ये बसलाय, तू बघत घड्याळकडे की कसं टाइम संपत आणि एक्झामला पेपर कलेक्ट करतो, इन बिटवीन तुला मेन टाइमला का आलं माझा मोठा प्रश्न सुटलाय का चुकलाय? तर ह्या मागची एक स्टोरी आहे. म्हणजे माझा मॅथ्सचा पेपर होता. ओके. कारण माझा मॅथ्सचा पेपर कव्हर झालता टाइमच्या आधी आणि जसं मी आपण कसं पेपर झाल्यानंतर एक रेश मारत असतो सगळे क्वेश्चन नंतर, तर मी असं शेवटच्या क्वेश्चनमध्ये आलतो जो 5 मार्क्स असतो आणि तिथं मी असं चेक करत होतो. नंतर मला कळालं की माझी कॅल्क्युलेशन चुकली आहे. ओके. ते तर तो सगळा प्रश्नच चुकला आहे माझा. मग त्यावेळी माझे शेवटी आय थिंक 5-10 मिनिट राहिलेले. मग त्यावेळी लगेच मी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला. ओके. ऑरवाला. ओके. झालं, बाकी सगळं झालं. मला टेन्शन तेच होतं मॅथ्समध्ये कमी मार्क पडतील, पण मॅथ्समध्ये चांगले मार्क पडले. तुला सब्जेक्ट वाईज मार्क्स माहिती आहे? हा माहिती आहे. किती आहे? मला मॅथ्सला 99 आहे. 99 आउट ऑफ 100. हो. फिजिक्सला 95, केमिस्ट्रीला 97 आणि इंग्लिशला 81 होते. सगळ्यात कमी इंग्लिशमध्ये? हा, इंग्लिश कमी होते. ओके. अजून कुठले वोकेशनल सब्जेक्ट? हा, माझा वोकेशनल EM होता. त्यामध्ये मला 200 आउट ऑफ 200 होता. आउट ऑफ मार्क्स होते? हो, आउट ऑफ मार्क्स. ग्रेट मार्क्स आहे. ग्रेट. चलो. देन माझा सेकंड लास्ट क्वेश्चन तुझ्यासाठी की पेरेंट्सचं रिॲक्शन रिझल्टच्या नंतर काय होतं? तर पॅरेंट्सचं म्हणजे बोर्ड्स नंतर ते खुश होते. म्हणजे 95 म्हणजे खूप चांगले पडलेले आणि ते कॉलेजमध्ये पण जास्त पडलेले मला मार्क. #1? हा, #1 होतो मी. सेकंड होते. एक माझी फ्रेंड पण होते, त्याला #1 मिळाले. तुला किती होते मार्क्स? मला 95.33 होते आणि त्याला 97 होते. 97. हो. आणि रिॲक्शन तर खूप चांगला होता. सगळे खुश होते आणि CETचा एक्झाम ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी तर खूपच जास्त खुश होते. कारण मी जसे मार्क काढले तर मला वाटलं नव्हतं 99.76 पडतील. ओके. आणि त्यानंतर तर COP मिळालं म्हणजे त्यानंतर खूप CS मिळालं. खूप. चलो बढिया. स्टोरी वॉज गुड. हो. ओके. तर लास्ट क्वेश्चन आहे की जे ज्युनियर्स व्हिडिओ बघा ज्यांचा पेपर 1 महिन्यानंतर, त्यांसाठी तो एक फायनल काय मेसेज देऊ इच्छितो? जर तुम्ही आता बोर्डसाठी तर तुम्ही रिव्हिजन करा आणि मॉडेल क्वेश्चन सॉल्व करा. ते तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि CETसाठी तर तुम्ही जे वर्षभर नोट्स बनवले असतील, नाहीतर आता लास्ट मोमेंटला जर तुम्ही थेरी करत असाल तर एक नोट्स पण बनवू शकता तुम्ही थेरी करता आणि तेच रिव्हिजन करा. आणि आता लास्ट मंथ आहे तर बोर्डला फोकस करा, पण असं करू नका की फक्त बोर्डच करत बसा. CETचा साईड बाय साईड रिवाईज पण करा. जसे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण वर्षभर काढतो ते. आणि बोर्डसाठी एवढं टेन्शन घेऊ नका. म्हणजे बोर्डचा पेपर इझीच जातो. फक्त आपल्याला टाईम मॅनेजमेंट एवढ्यावर फोकस करायचा बोर्डच्या वेळी. आणि CETच्या वेळी पण टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते CETचे पेपर टायमर चालू असतो आणि उलटा टायमर चालू असतो आणि ते आपण प्रत्येक सेकंडला बघत असतो की टाइम किती राहिला. परत आतापासून तुम्ही स्पीडवर फोकस करा तर तुम्हाला बोर्ड्स पण सोपे जातील आणि CET पण, आणि दोन्ही मॅनेज होऊन जातील. कसं एवढा मोठा डिफिकल्ट नाही CET बोर्ड मॅनेज करायला. आता मी पण केलं स्टार्टिंगला, मला पण वाटत होतं की बोर्ड्सला कमी येतील नाहीतर CETला कमी येतील, पण दोघातच चांगले मार्क पडले मला. एकंदरीत सगळं चांगलं झालं. हो, एकंदरीत सगळं चांगलं झालं. थँक्यू सो मच फॉर दिस इंटरव्ह्यू भाई. खूप भारी वाटलं. सगळे क्वेश्चन्स तू खूप स्मार्टली आन्सर केलेले. आय होप तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर भेटलं असणार आहे. स्टील काही क्वेश्चन असेल ना तर कॉमेंट करा. सोबत हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल 100% असणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्या बोर्ड्सच्या किंवा सीटच्या ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जेणेकरून बाकी लोक पण हे इंटरव्ह्यूज बघू शकाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.